नमस्कार छोट्या बालमित्रांनो, वाचनकट्ट्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऐकत आहोत शेख चिल्लीच्या मनोरंजक कथा. तर आजच्या कथेचं नाव आहे 1 रुपयाचे दूध. शेख चिल्लीला कोणतेही काम सांगितले तरी तो एकही काम धड करत नाही, म्हणून त्याची आम्ही त्याला सहसा काही काम सांगण्याच्या भानगडीत पडत नसे. कारण तिला माहिती होते नेमकं काहीतरी उलटे करून आपल्यालाच परत काम करावं लागेल. त्यापेक्षा काम न सांगितलेलेच बरे असा विचार करून ती काम सांगत नसे. अगदीच नाईलाज झाला तरच सांगे. पण काही काम नसल्यामुळे शेखकडे भरपूर रिकामा वेळ उरे. त्या रिकाम्या वेळेत तो कोठे कोठे भटकत राही, कुणाबरोबर गप्पा मारत राही, नाहीतर बाजारात फिरत राही. बाजारात फिरणे हा त्याचा आवडता छंद होता. बाजारात अनेक तऱ्हेची लोक दिसत, अनेक तऱ्हेची दुकानं होती. त्यातील पदार्थ त्याला आकर्षक वाटत. एखाद्या दुकानात उभं राहून त्यांचा सौदा बघणं हाही एक त्याचा आवडता छंद होता. एकदा तो असाच एका हलवायाच्या दुकानावर उभा होता. लोक येत होते, दूध मिठाई घेऊन जात होते. हलवाई दूध ओतताना मोठी जादू करी. एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात अशा सफाईने दूध होती की त्याची लांबच लांब धार बघून शेख हरकून जाई. त्याला ही मोठी जादूच वाटे. दूध बाहेर कसं पडत नाही याचं त्याला आश्चर्य वाटे. बराच वेळ तो दुकानदाराकडे बघत उभा होता. पण शेवटी एकच गोष्ट बघून बघून त्याला कंटाळा कसा येत नाही याचे दुकानदाराला आश्चर्य वाटे. दुकानदाराची नजर त्याच्याकडेच होती. शेवटी त्याने विचारले, काय हवे आहे तुला? काही नको. मग किती वेळ तू असा उभा राहणार आहेस? तू दुधाची धार मारतोस ना, ते बघतो आहे. छान दिसते, पण तू असे का करतोस? त्यामुळे काय होते? काही नाही, सवय आहे ती. पण शेखला वाटले आपण एकदा तरी दूध न्यायला दुकानावर यायला हवे. 1-2दा त्याने आम्हीला विचारून पाहिलं, पण तिने त्याचं म्हणणं उडवून लावलं. पण एक दिवस सकाळीच त्यांच्या घरी पाहुणे आले. दूध अजून आले नव्हते. पाहुण्यांना कोरा कसा चहा देणार म्हणून आम्हीने त्याला उठवले आणि म्हणाली, जा हलवायाकडून 1 रुपयाचे दूध घेऊन ये. झोप त्याच्या डोळ्यावर साय पसरून होती. हाका मारला तरी तो उठला नाही. पण हलवायाच्या दुकानावरून दूध घेऊन ये म्हटल्यावर तो उठला. आम्हीने दिलेला लोटा आणि 1 रुपया घेऊन डोळे चोळतच तो दुकानावर आला. दुकानदार दुसऱ्या एका गिऱ्हाईकाला दूध माजून देत होता. सफाईदारपणे दुधाची धार त्याने गिऱ्हाईकाच्या भांड्यात सोडली. आता आपल्यालाही भांड्यात अशीच धार सोडेल म्हणून तो अधीर झाला होता. काय पाहिजे? आपले काम झाले तसे दुकानदाराने त्याच्याकडे बघत विचारले. दूध पाहिजे. किती? आणि तो एकदम विचारातच पडला. आम्हीने अर्धा लोटा की भरून लोटा आणायला सांगितले. हे काही त्याला आठवेच ना. किती ते सांगितले नाही आम्हीने. मग जरा विचारून तरी ये. त्यात आणखीन काय विचारायचे? काही विचार करून तो म्हणाला, द्या की धार मारून. अरे पण कितीचे द्यायचे ते माहीत असल्याशिवाय मी कसा देणार? जा पटकन विचारून ये, दुकानदार म्हणाला. आणि नाईलाजाने शेख घरी आला. आम्ही चहा करून दुधाचीच वाट बघत होते. तो आला तसं विचारलं, आणलेस दूध? कसे आणणार? अर्धा लोटा की भरून? ते तू कुठे सांगितलेस? ते सांगितल्याशिवाय दुकानदार दूधच द्यायला तयार नाही. अरे पण सांगितलं ना 1 रुपयाचे दूध म्हणून. पण 1 रुपयाचा अर्धा लोटा की भरून ते कुठं सांगितलंस? शेखने विचारले आणि आम्हीने कपाळाला हात लावला. पाहुण्यांकडे वळून ती म्हणाली, हा मूर्ख पोर कधी शहाणा होईल देव जाणे. मग त्याच्यावर रागून म्हणाली, 1 रुपयाचे दूध दे म्हणून सांग दुकानदाराला. पण अर्धा लोटा की भरून? 1 रुपयाचे जेवढे येईल तेवढे तो देईल. जा लवकर, चहा थंड झाला आहे. शेख परत दुकानावर आला आणि म्हणाला, 1 रुपयाचे दूध द्यायला सांगितले आम्हीने. लोटा पुढे करीत तो म्हणाला. मग दुकानदाराने पैसे घेतले, लोटा घेतला. आता तो धार मारून आपल्या लोट्यात ओतील अशी शेख वाट पाहू लागला. पण त्या छोट्याशा लोट्याला धार न मारताच त्याने दूध ओतले. हे काय, माझ्या लोट्याला धार मारली नाहीस तू? धार मारायला मोठं भांडं लागतं. आम्हीने तर एवढंच दिलंय. 1 रुपयाच्या दुधासाठी एवढे भांडे नाही तर काय घागर देणार मग? चल निघ. दुकानदाराने त्याला फटकारले. दुकानाच्या पायऱ्या चढून उतरून तो खाली आला आणि दुकानदाराच्या अन्यायाबद्दल बराच वेळ विचार केला. पण काही सुचले नाही. मग तो घरी आला. तोपर्यंत कोरा चहा पिऊनच पाहुणे निघून देखील गेले होते.